नमस्कार, मी अनंत कौसाले. आपण पाहत आहोत माय लव्ह स्टोरी मीन्स PYQ ऑफ JEE ॲडव्हान्स. JEE मीन्स अँड आपली NEET मीन्स मेडिकल सायन्सची एंट्रन्स एक्झाम. तर आजच्या लेक्चरमध्ये सर आपला काय पाहायचं PYQ ऑफ 11th क्लास फिजिक्स चॅप्टर नेम. चैप्टर नंबर 5 चैप्टर नेम इज न्यूटन लॉज ऑफ मोशन. हमारे न्यूटन भाई साहब का चैप्टर बहुत ही बढ़िया चैप्टर. क्लियर है ना? क्लियर सर. तर आजच्या लेक्चर मध्ये सर आपण 4 टाइप्स हा क्वेश्चन पेपरला आलेला सर क्वेश्चन आहे. सर्वात महत्वाचा क्वेश्चन आहे JEE चा, एम्स चा, CBSE चा आणि सर PET चा. ओके, तर PET चा केरला एंट्रन्स एक्झाम. रिमेंबर? ओके, तर आजच्या लेक्चर मध्ये सर आपण हा क्वेश्चन सॉल्व करूयात. सर खूप सिंपल प्रकारचा न्यूटन लॉज ऑफ मोशन फ्री बॉडी डायग्राम मीन्स मोशन इन कनेक्टेड बॉडी म्हटला सर कन्सेप्ट म्हटला सर क्वेश्चन आहे खूप सिंपल प्रकारचा. तर बघा सर आपला क्वेश्चन अशा प्रकारचा विचारला आहे की two masses of 5 kg and 10 kg are connected to a pulley as show. म्हणजे डायग्राम दिली आपल्याला. ओके, शो. क्लियर आहे ना? क्लियर सर. व्हॉट विल बी द ॲक्सलरेशन ऑफ द सिस्टम? जी मीन्स ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सर आपला काय काढायचे बघा सर. सर या क्वेश्चन मध्ये सर आपला काय दिली? एक सर फ्री बॉडी डायग्राम दिली और काय दिली? फिगर दिली और डायग्राम दिली. दोन सर मास दिली आहेत 5 kg अँड 10 kg अटॅच टू पुली. रिमेंबर? ओके. and find to G means acceleration due to gravity means आपलं काय सर जी acceleration और जी सर आपल्या क्वेश्चन मध्ये और न्यूमरिकल मध्ये सर फाइंड करायचंय. रिमेंबर? ओके, तर आपण सर काय करूया? फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करूया. सर ती अशा प्रकारची आहे. पहा, एक आहे सर एका प्रकारचा असा एक पोल आहे. ओके, क्लिअर आहे ना? क्लिअर सर. हे सर काय आहे बघा, एक पुलीय. रिमेंबर? ओके, हे सर काय आपलं मास आहे. सर फर्स्ट मास इज 5 किलोग्राम. हे सर 5 किलोग्रामचं मास आहे. अँड सेकंड मास इज 10 किलोग्राम. हे सर कितीचं मास आहे? 10 किलोग्रामचं मास आहे. रिमेंबर? ओके, हे सर काय एका प्रकारची पुलीय इज M1 इज M2 इज 5 किलोग्राम इज 10 किलोग्राम अँड फाइंड दॅट ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर बघा सर खाली सर काय होत आहे? याला सर जी लागत आहे. किती सर? किती लागलेला? 9.8 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर ग्रॅव्हिटी लागत आहे या सिस्टमला. रिमेंबर? ओके, सर आपला फाइंड काय करायचे? सर फाइंड करायचे मीन्स ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर लिहा फॉर्म्युला देवाचं नाव घेऊन. देवाचं नाव पांडुरंग. या सर ए का मतलब क्या होता है? एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी मीन्स आपली ग्रेविटी और एक्सेलरेशन. रिमेंबर? ओके, मीन्स आपलं ए इज इक्वल टू M2 मीन्स मास नंबर 2 10 किलोग्राम मायनस मास नंबर 1 मीन्स 5 किलोग्राम बाय मध्ये येणार M1 मीन्स मास नंबर 5 किलोग्राम मीन्स फर्स्ट ब्लॉक प्लस मध्ये मास नंबर 2 मीन्स 10 किलोग्राम प्लस मध्ये. रिमेंबर? ओके, इनटू मध्ये आपलं सर काय जी, कारण आपल्याला सर फाइंड करायचं आहे. रिमेंबर? ओके, देअरफॉर ए इज इक्वल टू M2 किती सर आपलं 10 किलोग्राम मायनस M1 मीन्स आपलं 5 किलोग्राम बाय M1 प्लस M2 मीन्स 10 किलोग्राम प्लस 5 किलोग्राम और 5 किलोग्राम प्लस 10 किलोग्राम. लिहायचं काय लिहायचं भाई साहब? 5 प्लस 10 इंटू आपलं काय जी. देअरफॉर मध्ये ए इज इक्वल टू 10 माइनस 5 कितना भाई साहब? हमारा 5 बाय 5 प्लस और 5 प्लस कितना 10 15. रिमेंबर? ओके, जी में भाई साहब. रिमेंबर? ओके, देअरफॉर ए इज इक्वल टू मध्ये सर काय आन्सर येणार? 5 1 5 5 3 15. रिमेंबर? ओके, ए आलं म्हणजे सर काय आलं? G/3 आलं. रिमेंबर? सर खूप सिंपल प्रकारचा क्वेश्चन आहे. बट सर 4 बार सर हा क्वेश्चन विचारला आहे. 4 टाइम ऑफ द एक्झामिनेशन JEE PET CBSE अँड एम्स. रिमेंबर? ओके, बात छापो दिमाग में इतनी.